आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. परतफेडीच्या संदर्भातही हे जे टाकण्यात आलं की 2026 आणि 27ला पैसे परत केले पाहिजे, याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे. या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती.